पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9 184 ओव्या झालेल्या होत्या। आसुरी प्रवृत्ती किंवा आसुरी संपत्ती कशी आहे याचं वर्णन चाललं होतं। त्यातल्या काही ओव्या अशा की एवं तमाचिये पडिले गर्ते न पविजतीची विचाराचे निहाते हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही। असे जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत यांच्या ठिकाणी काय झालं तर तम हा त्यांच्यातला मुख्य गुण आहे आणि त्यामुळं त्या तमाच्या खड्ड्यात पडले असं किंवा अंधारी रूपी खड्ड्यात पडले। आणि त्याच्यात आता वास्तविक तमगुण हा काय करतो, मूढताच आहे। त्या मूढतेमुळं आपण काय करतो, काय करायला पाहिजे ह्याचा विचार अजिबात तिथं नाही आणि त्याच्यात अडकल्यामुळं ते आता कुठं गेलेत यांचा काही पत्ताच लागलेला नाही। म्हणून असो तो ये वायाणी कायशी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी शिणेल हन। आता शेवटी हे सगळं वर्णन करायचं थांबायला लागले, कारण किती वर्णन केलं तर ते वाया गेलेलंच आहे, त्याच्यातून फायदा काही नाही। कारण वर्णन कोणाचं केलं जातं तर मूर्खाचं। मूर्खाबद्दल काय बोलावं, आपली वाणी त्यामुळं काय शिणल। म्हणून आता पुरे असं काय आहे की या वर्णनाबद्दल बोलून सांगत आहेत। ऐसे बोलिले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा। आता हे सगळं वर्णन भगवंतानीच केलं आणि अर्जुनाला काही त्याची गरज नव्हती, पण ते सांगतात म्हणल्यानंतर ऐकलेला होकार देण्याकरता त्यांनी कोणता आपल्याकरता जे काही उद्गारवाचक शब्द आहे तो जी अशा अर्थाने केला। आणि हे सगळं थांबल्यानंतर मग मात्र माऊली म्हणतात की आपण जे काही केलं त्याच्यात आता आपली जीभ विटाळली, आता तिला पवित्र करण्याकरता काय करावं तर साधू कथा याचं वर्णन करावं। म्हणजेच ऐके जेथ वाचा विसवे, आता जिथे गेला असता वाचेला स्थिरता प्राप्त होईल, वाचा त्या ठिकाणी विश्रांतीला थांबेल, अशी काय आहे साधूची कथा आहे। महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यमनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। आता जे दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले आहेत असे जे महात्म्य आहेत त्या महात्म्याने आपल्या ठिकाणी अशा तऱ्हेचं एक व्रत धारण केलेलं आहे की जे त्यांच्या ठिकाणी काय आहे की हा जो काही भूत समुदाय आहे त्याचं मूळ कोण आहे तर त्याचं मूळ हा परमात्मा आहे। आणि त्या परमात्म्याच्या भक्तीतून परमात्म्याकडं एकाग्रतेतून जी काही परमात्म्याचीच भक्ती केली जात आहे असे भक्त त्यांना महात्म्य म्हटलेलं आहे। म्हणजे एरवी सगळे आम्ही आत्मेच आहोत, पण ज्यांच्या आत्म्याला विशेषत्व प्राप्त झालं ते महाआत्मे, आत्म्याचंच विशेष महाआत्मे। जरी तरी जयाची चोखटे मानसी मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा। आता त्यांच्याबद्दल वर्णन करताना सांगितलं की त्यांच्या ठिकाणचं कसं आहे तर अतिशय शुद्धता,
काय शुद्ध आहे? त्यांचं मन शुद्ध आहे. आणि त्यांच्या ठिकाणी मी जो आहे तो आता क्षेत्रज्ञ म्हणून नाही, तर क्षेत्र संन्यासी, म्हणजे त्या देहात आहे, पण देहाचा आणि माझा काही संबंध नाही. देहाच्या ठिकाणी मी संन्यासत्व घेतलेलं आहे, पण त्याच ठिकाणी मी राहतो. आणि त्यामुळं काय करतो, तर त्यांचं जे काय असेल ते कार्य करतो. सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यांचं जे काही त्यांना गरज आहे असं कोणतं कार्य आहे, तर वैराग्य. मग हे वैराग्य माझ्याकडून त्याचं रक्षण केलं जातं. ते कधी? ते झोपते तेव्हा. कारण जागे असताना त्यांचं वैराग्य त्यांच्या ठिकाणी काय आहे, परिपूर्ण असतं. त्यांचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतःकरणातले आणि ज्ञानेंद्रिय पाची आपोआप वैराग्यशील झालेले आहेत. त्याला कोणत्या इंद्रियाला किंवा मनबुद्धीला शिकवावं लागतं असं नाही. ते सगळीच इंद्रिये आणि अंतःकरण हे वैराग्याला पूर्ण जागा आहे. पण झोपल्यावर काय करा? झोपल्यावर काही तिथं काही ह्यांच्या इंद्रियांचे आणि अंतःकरणाचं काय त्या ठिकाणी नाही. मग त्यावेळेस मी त्यांना मदत करतो. मी त्यांच्या वैराग्याचं त्या ठिकाणी जागृतपण ठेवतो. जयाचिया आस्थेच्या सद्भावा आतू धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकासी. आता त्यांच्या ठिकाणी काय आहे, तर भाव तर आहेच, पण तो भाव त्यांच्या ठिकाणी कसा टिकलेला आहे, तर तो जो भाव आहे यांच्याजवळ त्यांची जी आस्था आहे किंवा श्रद्धा आहे, त्या श्रद्धेजवळ मुक्कामाला राहिलेला आहे. म्हणजे एरवी कसं आहे की कोणाचाही झाला तरी भाव हा बदलत असतो, पण साधू संतांचा भाव कधी बदलत नाही. तो कुठं थांबतो? तो श्रद्धेच्या घरी थांबतो, आस्थेच्या घरी थांबतो. आणि त्यामुळं त्यांच्या ठिकाणी काय आहे, धर्म राज्य करतं. धर्मो करी राणीवा. आता धर्म तिथलं काय करतोय, राज्य करतोय. म्हणजे राज्य कुठे आता, तर त्यांचा देह हेच एक राज्य आहे आणि त्या देहाच्या ठिकाणी धर्म परिपूर्ण आहे. शिवाय त्यांच्या मनाच्या ठिकाणी आता कुठल्या प्रकारचं चंचलत्व राहिलं नाही. मन अनेक प्रकाराचे वेगळी कल्पना किंवा संकल्प विकल्प करत नाही, कारण त्या मनाच्या ठिकाणी विवेकानं स्थान घेतलेलं आहे. आता मन विवेकानं ओलं चिंब झालं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण वैराग्य पाहिलं, त्यांची आस्था कशाच्या ठिकाणी ते पाहिलं, धर्म कसा त्यांच्याजवळ स्थिर आहे हे पाहिलं, आणि आता काय केलेलं आहे, विवेकही त्यांच्या ठिकाणी आहे हे दाखवलं. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवून धाले, जे शांतीसे आले पालव नवे. आता यांच्याजवळ कसं आहे, तर ज्ञान आहे. कारण एरवी ज्ञानाला अनेक नाव आहेत, याचं ज्ञान, त्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान, आणि बाकीचे सगळी कशी आहेत, तर येर ज्ञानच आहेत. पण यांचं ज्ञान कसं आहे, तर ज्ञानगंगे नहाले. गंगेला जे राहतं त्या ठिकाणी पवित्रपणा होतो, गंगा पवित्र करणारी. आणि यांचं ज्ञान पवित्र झालं. पवित्र झालं म्हणजे यांच्या ज्ञानाच्या ठिकाणचं अज्ञान, विपरीत ज्ञान हे सगळं निघून गेले. आता जर काही असेल तर शुद्ध परमात्मा स्वरूपाचं असं आध्यात्मिक ज्ञान त्या ठिकाणी आहे. आणि त्या ज्ञानाच्या अनुभवानं यांच्याजवळ पूर्णत्व झालेलं आहे. पूर्ण कोण आहे, तर परमात्माच आहे. आणि हे ज्ञान म्हणजेच अध्यात्मज्ञान. ते अध्यात्मज्ञान त्यांना पूर्णत्वाच्या ठिकाणी घेऊन गेलं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेलं. आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यामुळं धाले म्हणजे आता त्यांचं पोट भरलेलं आहे. जे शांतीशी आले पालव नवे. आणि मग याच्या पुढं झालं, एकदा विवेक, ज्ञान हे सगळं जाग होऊन परिपूर्णत्व आलं की तर शांती येत असते. आणि शांती कशी आहे, तर आता तिच्या ठिकाणी काय झालेलं आहे की वर चढते, म्हणजे तिला नवे नवे पालव फुटतात. अर्थात शांती तिथं काय आहे, उमगायला लागलेली, आताशी बाहेर येऊ लागली, नवनवीन पालवी तिला फुटू लागलेली आहे. जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ,
जे आनंद समुद्री कुंभ चुंबकळून भरिले. आता यांच्याजवळ काय आहे, तर इतकं सगळं प्राप्त झाल्यावर त्याचा परिणाम काय असेल बरं? कारण एरवी आपल्याला परिणाम माहिती आहे की सुख आणि दुःख हे तुमचे आमचे परिणाम आहेत. पण साधू संतांजवळ वैराग्य आहे, भाव आहे, धर्म आहे, विवेक आहे, ज्ञान आहे, शांती तिथं निर्माण होऊ लागली. मग परिणाम काय, तर परमात्मा सुख हा परिणाम आहे. आणि ते सुख आताशी त्या ठिकाणी काय आहे की त्यालासुद्धा बाहेर बाहेर अंकुर यायला लागले. म्हणजे सुख अंतःकरणात असतं ते आत्म्याजवळ. प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे, आत्मसुख आहे, पण ते आत्मसुख बाहेर अंकुरायला आपण कुठं त्याला जागाच ठेवली नाही. जसं एखादा शेत असतं आणि त्यात बियाणं जर पेरलं तर त्या बियाणाला वरची माती भुसभुशीत असली अंकुर वर येतो, आणि माती जर वरची घट्ट असली त्याच्याहून काहीतरी ट्रॅक्टरचं चाक किंवा जाणाऱ्या येणाराने ते जर सगळं ओलं होतं ते सगळं चोपून काढलं तर अंकुर कसा बाहेर निघणार. पण इथं मात्र तसं नाही झालं. तर हे परमात्मा स्वरूप आहे आणि त्याचंही सुख आत्तापर्यंत सगळ्याजवळच आहे. पण सगळ्यांच्या ठिकाणचं बाहेर यायला कठीणता निर्माण झालेली आहे. अंतःकरण कठीण आहे, अंकुर कसे बाहेर येतील. पण ह्यांचं अंतःकरण कसं आहे तर कोमल आहे, द्रवीभूत आहे. म्हणून त्याच्यातून या परिणामाचे म्हणजे सुखाचे कोंब बाहेर पडलेले आहेत. जे धैर्य मंडपाचे स्तंभ. आता त्यांच्या ठिकाणी काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्य आहे. साधू हा धैर्याचा पक्का असतो. आणि नुसतं धैर्य नाही तर धैर्य मंडप जो असतो आत्तापर्यंत, तो मंडप कशाकरता असतो, तर सावली विश्रांती घेण्याकरता. मंडप करण्याकरता काय लागतं, खांब उभा करावे लागतात. खांबावर तो मंडप उभा राहतो. आता इथंही तसंच झालं. धैर्याचे खांब उभा करून हा जो काय मंडप उभा केलेला आहे, त्या मंडपात विश्रांतीत काय मिळतं आहे तर आनंद समुद्री कुंभ चुबकळून भरिले. म्हणजे याच्याजवळ जर काही असेल तर इतका आनंद आहे की त्या ठिकाणी जसं समुद्रात पाणी काय कमी का, पण त्याच्यात जर घागर भरली तर समुद्राचं पाण्यातला किती का भाग कमी झाला काही सांगता येत नाही. म्हणजे तसं या आनंद समुद्रामध्ये अंतःकरणरूपी घागर भरून काढल्यामुळं अंतःकरण आणि सगळं इंद्रियासह सगळे आनंदानं चुबकळून भरिले. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे आता बुडून निघालेले आहेत. जया भक्तीची एतुली प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती. जयाची ये लिले माझी नीती जी आली दिसे. आता हे सगळं झालं, पुढं काय झालं, भक्ती निर्माण झाली. या भक्तीला काय म्हणायचं तर ज्ञानोत्तर भक्ती. ही ज्ञानोत्तर भक्ती इतकी झाली की त्यामुळं जे जे काही परमात्म्यासंबंधी उपचार करायचे आहेत ते आवडू लागले. मग त्याच्यासाठी काय 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 करावं देवासाठी ते सगळं करावं वाटायला लागलं. आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टीमुळं मोक्षप्राप्ती जरी मिळायला लागली तर नको म्हणले आम्हाला मोक्ष. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हे भक्तीमध्ये काय आहे की चरण संवाहन सेवा अनेक गोष्टी करता येतात. मोक्षात काय, मोक्षात स्थिरावा आहे. म्हणून ते कैवल्या ते परवते सर म्हणती. आता मोक्षाला म्हणतात थांब बाबा आम्हाला नको तू, आम्हाला करायची भक्ती कशी असते, ज्ञानोत्तर भक्ती असल्यामुळं केवळ परमात्माच त्यांच्या पुढे असं नाही तर परमात्मा हा सगुण होऊन सगळीकडे आहे. कोणाच्याही संबंधात म्हणजे एखाद्याला ज्ञान शिकवलं, एखाद्याला वैराग्य शिकवलं, एखाद्याच्या ठिकाणी काय आहे भाव जागा केला, धर्म शिकवला, ही सेवाच चालली त्यांची. ही सगळी त्यांची भक्तिरूपी सेवाच आहे. म्हणून ते जे काही करतात आता त्यांचं जसं भक्ती जागृत आहे आणि कैवल्याला थांब म्हणलेत, नंतर काय करतात तर जयाची लीले माझी नीती जी आली दिसे. आता लीला म्हणजे त्यांनी करत असलेली कर्म किंवा क्रिया
त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियेमध्ये नीती दिसते. म्हणजे त्यांच्याकडं बघून कोणत्याही जीवानं किंवा सामान्य माणसानंसुद्धा, अज्ञानी माणसानंही ते कसे आचरण करतात ते पाहावं आणि आपण तसं आचरण करावं. कारण त्यांच्या आचरणामध्ये नीती आहे. नीती ही सगळ्यांच्याच अंगी आली पाहिजे. पण आपल्याला कुठं कळतं नीती म्हणजे काय असतं. मग ते काय करतात, जसं वर्तन करतात तसं आपण त्यांच्याकडं बघून वर्तन केलं तर आपलंसुद्धा जे आहे ते जीवन त्याप्रमाणे होईल. आता त्यांच्याजवळ नीती जी आहे ती नीती जिवंत राहिलेली. एरवी नीती काय होती तर जगात सगळेच उद्धटपणाने वागू लागले. नीतीचं आचरण सोडलं तर नीती नसल्यासारखी होईल. यांच्याजवळ मात्र नीती कशी आहे, जिवंत असल्यासारखी आहे. जे आघव्यांच्या करणी लेहिले शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. आता ते जसं वर सांगितलं की लीला, आताही परत सांगतात की त्यांचे जे जे काही कर्म असेल किंवा त्यांचे जे अवयव असतील ते सगळे अवयव कसे आहेत तर शांती स्वरूपच आहेत. म्हणजे एरवी मनुष्याला काय आहे, असं एखादा माणूस आहे आणि काय करतो, कुठंतरी गालावर कुठं त्याच्या खांद्यावर ह्याच्यावर डास चावला म्हणजे तो काय करतो, थाडकन स्वतःला मारून घेतो. कारण ते डास मारायचा असतो त्याला. गालावर असला तरी गालाला चापट मारल्यासारखं करतो. पाठीत तसं, जिथं हात पुरल तसं. आता हे झालं, आपणच आपल्याला त्याच्यामुळं काय होतं, आघात होतोच. दुसऱ्याला मारल्यावर जसं असतं तसं स्वतःला कुठंतरी फटका मारून घेतला म्हणजे ते डास मेल्याचं तर झालंच, पण आपल्याला त्याचा आघात होतोच. पण तसं त्यांचं नाही. त्यांचं जे शरीर आहे, ते शरीराचे अवयव आहेत, ते कोणालाही काही धक्का लागला तर जसं आपण एखादं कापसाचं पोत आहे आणि त्याला धक्का लागून गेलो तर आपल्याला काय होईल का? उलट आपल्या जिथं ज्या शरीराचा भाग तिथं धक्का लागला आहे त्याला मऊपणा कळून येईल. तसं त्यांचे अवयव आहेत, तसं त्यांचं शरीर आहे. त्यांच्या कुठल्याही भागाचा स्पर्श आपल्याला झाला तर तो स्पर्श त्यांचे शरीराचे सगळे अवयव इतके मुलायम आहेत की कोणालाही त्याच्याबद्दलचा कठीणपणा वाटत नाही. जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. आता त्यांचं चित्त कसं आहे तर मी जेवढा व्यापक आहे तेवढं त्यांचं चित्त व्यापक झालेलं आहे. संपूर्ण माझ्या व्यापकपणाला त्या चित्ताने काय केलं आहे, गवसनी म्हणजे खोळ घालून घेतलेली. याचाच अर्थ साधूचं चित्त माझं जेवढं स्वरूप आहे तेवढं झालेलं आहे. त्यांच्या चित्तात केवढा मीच आहे असं नाही, तर केवढं मोठं आहे तर जेवढा परमात्मा तेवढा. देव वसे चित्ती, त्यांच्या चित्तात आता देव राहिलेला आहे, असं चित्त व्यापक झालेलं आहे. ऐसे जे महानुभव, ऐसे जे महानुभाव, जे दैवीय प्रकृतीचे दैव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे. आता त्यांच्या ठिकाणी इतके सगळे अनुभव दिले. आपण या सगळ्यामध्ये एक एक पाहत गेलो तर कितीतरी अनुभव आलेले आहेत. म्हणजे पहिल्याच ओवीत आपल्याला त्यांच्या ठिकाणी काय, चोखटे मानसी, शुद्ध मन. दुसरं काय, वैराग्य. तिसरं काय, आस्थेच्या ठिकाणी सद्भावना, धर्म, विवेक, ज्ञान, हे सगळं होत शांती. मग नंतर धैर्य. या सगळ्या गोष्टी काय आहेत त्यांच्या ठिकाणी भरलेले आहेत. इतकं सगळं त्यांच्याजवळ असल्यामुळं ते कसे आहेत तर पूर्णत्वाला पोचलेले आहेत. म्हणून त्याला महाअनुभव, म्हणजे ज्यांचे अनुभव अत्यंत श्रेष्ठ असे आहेत. आणि जे दैवीय प्रकृतीचे दैव, आता मागच्या श्लोकात आपण पाहिलो ते आसुरी प्रकृती आणि हे दैवी प्रकृती. ह्यांच्या ठिकाणी दैवी प्रकृती आहे. ती दैवी प्रकृती कशी तर त्या ठिकाणच्या ह्याला दैव म्हटलं आहे. दैव म्हणजे भाग्य. तर दैवी प्रकृतीचंच भाग्य आहे की ह्यांच्याजवळ आली. हे एक वेळ दैवी प्रकृती प्राप्त करून घेणं हे काय असतं की अतिशय प्रयत्नशीलता असते. प्रयत्नानं दैवी प्रकृती प्राप्त करून घ्यावी लागते. यांच्याजवळ दैवी प्रकृतीला वाटलं माझं भाग्य आहे, यांच्या ठिकाणी मी आले. आणि ही सगळ्यांना गरजेची.
मुळात परमात्मा भगवद्गीतेतून, माऊली ज्ञानेश्वरीतून सगळ्या जीवांच्या ठिकाणी दैवी प्रकृती यावी हेच विचार करतात. त्यांनी काय आहे, पसायदानातही शेवटी सांगितलं, खळांची व्यंकटी सांडो, दुरिताचे तिमिर जाओ. हे सगळं काय आसुरी प्रकृतीचंच होतं. ते निघून गेले की प्रत्येकाजवळ दैवी प्रकृतीच प्राप्त होणार आहे. आणि असे असणं हे गरजेचं, हे दाखवण्याकरता महात्मे समोर आहे. कशी असती दैवी प्रकृती ते महात्म्याकडं पहा. महात्म्याकडं पाहिलं की तुम्हाला दैवी प्रकृती म्हणजे काय आणि कशी असती ते कळून येईल. जे जाणून या सर्व स्वरूप माझे. तेव्हा यांच्या ठिकाणी या दैवी प्रकृतीचं वास्तव्य झाल्यामुळं संपूर्ण त्यांच्याजवळची जाणीव जी आहे, जाणणं जे आहे, ते माझ्या स्वरूपालाच त्यांनी जाणलेलं आहे. मग वाढतेनी प्रेमे माते भजती जे महात्मे, परी दुजेपण मनोधर्मे शिवतले नाही. आता यामुळं यांच्या ठिकाणी माझं जे काही आहे ते प्रेम वाढत चाललं आणि या प्रेमानं ह्यांची भक्ती होऊ लागली. भक्तीत मुळात प्रेम असतं. प्रेम हेच भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती आणि प्रेम हे दोन शब्द आपल्याला वाटत असले ना, आपण बोलत असलो तरी तसं नाही, ते एकच आहेत आणि यांच्याजवळ येते. आता यांच्याजवळच्या भक्तिप्रेमानं त्यांनी काय केलेलं आहे की सगळ्यांना आपलंसं केलं आहे. किती दुःखी झालेला जीव असू द्या, किती त्याच्या ठिकाणी कष्ट असू द्या, पण साधूच्या सान्निध्यात गेला की त्या जीवाला त्या ठिकाणी काय होतं तर प्रेम प्राप्त होतं. साधू त्याला काय करतात की त्याचं जे दुःख आहे ते दुःख त्यांनी जर सांगितलं तर ते नाहीसं करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक साधूच्या ठिकाणी कोणाच्याही प्रारब्धातले बदल करायचा काही अधिकार नाही किंवा करतच नाही. ते त्यांचा अधिकार म्हणण्यापेक्षा प्रारब्ध कोणी तर त्या जीवानेच आपल्या ठिकाणी निर्माण केलं आहे. मग ते भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून ते भोगावं लागेल. साधू त्याच्यासाठी मग हे करत नाहीत, त्याच्यामध्ये हालचाल करत नाहीत किंवा त्याला मध्ये काहीच करत नाहीत. मग काय करतात तर प्रारब्ध दुःख देत असेल तर सहनशक्ती देतात, सुख देत असेल तर स्थिरपणा देतात. हे दोन दिल्यामुळं सुख येऊ नाही तर दुःख येऊ प्रारब्धाकडून. इथं अंतःकरण जर काय आहे स्थिर राहायला लागलं तर त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे प्रारब्धाला वाटतं मी आता ह्याला दुःखाने सळायला चाललो किंवा सुखाने आल्हाद द्यायला चाललो, तर प्रारब्ध तर माझा काहीच इथं उपयोग नाही, हे स्थिरच झाले, यांच्या ठिकाणी काही होत नाही. याचं कारण काय तर महात्म्याच्या सान्निध्यात गेल्यामुळं प्रेम जागं झालं. आणि अंतःकरणात प्रेम असलं म्हणजे मग काही जरी झालं तरी काही त्रास होत नाही. आता ह्यांच्याजवळ कसं आहे, वाढते आणि प्रेम आहे. म्हणजे यांचं किती प्रेम वाटलं तरी यांच्याजवळचं कधी कमी व्हायचं नाही, ते वाढतच राहणारं प्रेम आहे. असे जे महात्मे आहेत, माते भजती जे महात्मे, अशा वाढीव प्रेमानं हे सगळे महात्मे मलाच भजतात. भगवंताचं त्यांचं एक रूपत्व आहे. परी दुजेपण मनोधर्म शिवतले नाही. आता कसं नातं असतं, भक्त म्हणलं की देव असतो, देव आणि भक्त हे द्वैत असतं. आणि यांचं इतकं प्रेम माझ्याशी एकरूप झाले की आमच्यात दुजेपणा राहिला नाही. मग कसं झाले, एकरूप झाले. दुजेपणा विरहित मनानं ते माझे काय आहे सगळ्या प्रकारे भक्ती करतात, माझ्याशी एकरूपही झालेत आणि माझी भक्ती करतात. ऐसे मीच होवनी पांडवा. तेव्हा आता महात्म्य आणि मी दोन राहिलोच नाही. महात्म्य म्हणले की मी तिथं आलोच, महात्म्य आणि देव हे दोन्ही एकच. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. आता दोन काही नाहीच, करीती माझी सेवा. दोन नाहीत पण संत म्हणून माझ्यापेक्षा वेगळे आहेत. कशासाठी तर माझी सेवा करण्याकरता आलेले आहेत. परी नवलावो तो सांगावा असे ऐक. आता काय सेवा करतात त्याचं नवल भगवंताला वाटलं. मग त्यांची सेवा कोणत्या प्रकारे चालते, काय काय ते सेवा करतात त्याचं आता सगळं आपल्याला सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबोली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।